प्रिय विद्यार्थी मित्रांनो, विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये मी दीपाली कुलकर्णी देशमुख आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आपल्याकडे फक्त फिजिक्सच्या पेपरसाठी 20 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या 20 दिवसांमध्ये आता आपला कमी वेळात अभ्यास कसा होईल याचा प्रयत्न सगळेच जण करत आहेत. आणि वेगवेगळ्या चॅनल्स, यूट्यूब चॅनल्सवरून सगळे शिक्षक हे तुमच्यासाठी खूप सारे प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठीच मी पण केलेला हा एक छोटासा प्रयत्न. तर मी आजपासून तुम्हाला कमी वेळात अभ्यासासाठी मदत करण्याकरता महादिव्य सिरीज ही सुरू करते आहे आणि त्याचा आज पहिला भाग आहे. मग या सिरीजमध्ये काय असणार आहे, तर जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचं नीट स्वरूप समजून घेतलं, आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 सेक्शन असतात. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन डी आणि ह्याच्यामध्ये 2-2 मार्काचे बी सेक्शनमध्ये 12 प्रश्न असतात आणि डी सेक्शनमध्ये 2-2 मार्काचे एकूण 6 प्रश्न असतात. तर म्हणजे एकूण 12 आणि 6 18, 18 गुणिले 2 म्हणजे 36 मार्काचे प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2-2 मार्काचे असतात. आणि त्यामुळं ते जर चांगले केले तर आपल्याला चांगला स्कोअर मिळायला मदत होईल. आणि म्हणून वन शॉट रिव्हिजन न करता, चॅप्टरची वन शॉट रिव्हिजन न घेता चॅप्टर वाईज प्रश्न अपलोड केले तर जास्त फायदा होईल. आणि तुम्हाला कमी वेळात, समजा 10 मिनिटाचा जर व्हिडिओ असेल आणि त्याच्यात 5 प्रश्न होणार असतील तर 10 मिनिटात 5 प्रश्नाची तयारी म्हणजे ही खूप चांगल्या प्रकारची तयारी आहे. आणि मी MCQ जे काही आहे, बोर्डच्या क्वेश्चन बँक मधले जे काही MCQ आहे त्याचे शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहे. त्याचे 1-1 मार्काचे जे बोर्ड क्वेश्चन बँक मधले व्हेरी शॉर्ट आन्सर आहे त्याचे पण शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची प्लेलिस्ट चॅनलला टाकलेली आहे. तसंच टेलिग्राम चॅनल पण सुरू केलेला आहे, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनलला. आणि मग ह्या सिरीजमध्ये आता आपण काय करणार आहोत, तर आपण छोटे छोटे प्रश्न, 2-2 मार्काला येणारे प्रश्न याच्यामध्ये घेणार आहोत. काही भाग हे 3-3 मार्काच्या प्रश्नांचे पण 3-3 मार्कांचे जे डेरिवेशन आहे त्याचे पण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कमी वेळात अभ्यास करायला मदत होईल. आणि तुम्हाला स्ट्रॅटेजीचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याचाही तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर बघा, पहिला चॅप्टर जो आहे आपला रोटेशनल डायनॅमिक्स, या रोटेशनल डायनॅमिक्स मधले 5 प्रश्न मी ह्या पहिल्या भागात घेतलेले आहेत. मग पहिला प्रश्न आहे बघा, स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, तर आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं, तर प्रत्येक पॉइंटला ही व्हेलॉसिटी बदलत जाते आणि व्हेलॉसिटी बदलत गेली की ॲसिलरेशन तयार होतं. आणि म्हणून सर्क्युलर मोशन ही कशी मोशन आहे, इट इज ॲसिलरेटेड मोशन. आणि म्हणून सर्क्युलर मोशनची पहिली कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल आपल्याला, अगदी शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं. बघा, आपल्या सुपर नोट्स आता तयार करा. सुपर नोट्स मध्ये असे शॉर्ट मध्ये उत्तर लिहायचे, त्याला म्हणायचं सुपर नोट्स. आणि बघा, सर्क्युलर मोशनची पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे इट इज ए ॲसिलरेटेड मोशन. आणि बघा, पार्टिकल जर इथून निघाला आणि परत त्याला एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करायला प्रत्येक वेळी सारखाच वेळ लागला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, म्हणजे इथून निघाला परत तिथं आला त्याला 2 मिनिट लागले, परत आला 2 मिनिट लागले. मग जी मोशन त्याच वेळाने रिपीट होते तिला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणतो. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही कशी मोशन आहे, पिरियॉडिक मोशन. आणि म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन पहिली येईल बघा, इट इज अन ॲसिलरेटेड मोशन अँड इट इज ए पिरियॉडिक मोशन. म्हणजे हे 2 शब्द लक्षात ठेवले की पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं. आता दुसरा बघा, व्हॉट आर द कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. तर आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर मोशन मध्ये या पद्धतीने लिनियर किंवा ट्रान्सलेशनल मोशन पण असते आणि सर्क्युलर मोशन पण असते, जिला आपण रोटेशनल मोशन असं म्हणतो. मग लिनियर मोशन मधले इक्वेशन्स ऑफ मोशन आपल्याला येतात काय बघा, तर पहिलं असतं v दॅट इज इक्वल टू u प्लस at, दुसरं इक्वेशन असतं s दॅट इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, आणि तिसरं असतं v स्क्वेअर दॅट इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. आता नोटेशन्स काय असतात, तर v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, a म्हणजे लिनियर ॲसिलरेशन, t म्हणजे टाइम आणि s म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर हे नोटेशन्स आपल्याला हे इक्वेशन सहजासहजी येतात.
मग रोटेशनल मोशन मध्ये लिहिण्याकरता जर हे नीट लक्षात राहत नसतील तर एक एनॉलॉजी वापरायची की इथं ओमेगा म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी, ओमेगा 0 म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी. लिनियर ॲसिलरेशन ॲनालॉगस टू अँग्युलर ॲसिलरेशन मीन्स ए दॅट इज ॲनालॉगस टू अल्फा, आणि लिनियर डिस्प्लेसमेंट दॅट इज ॲनालॉगस टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट मीन्स एस दॅट इज इक्वल टू थीटा. आणि इथल्या ह्या व्हॅल्यू इथे बदलून टाकल्या की आपले इक्वेशन्स तयार झाले बघा. ओमेगा दॅट इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी, थीटा दॅट इज इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर, ओमेगा दॅट इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा इंटू थीटा. तर हे इक्वेशन डायरेक्टली विचारू शकतात. तुमच्या पुस्तकामध्ये चॅप्टर संपल्यानंतर बॅक साईडला याचा चार्ट आहे किंवा याच्यावरचे न्यूमरिकल्स विचारले जाऊ शकतात. आणि म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. व्हॉट आर दी कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन? दीज आर दी कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. आणि पूर्ण फिजिक्समध्ये हे इक्वेशन आपल्याला लागणार आहेत. मग आता तिसरा प्रश्न, डिस्टिंग्विश बिटवीन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता बघा, डिस्टिंग्विश करताना दोनच पॉइंट लिहायचेत आपल्याला, 2 मार्कासाठी 2च पॉइंट लिहायचे. पण नेहमी आधी तुम्ही डेफिनेशन करायची. कोणताही डिफरन्स करताना आधी डेफिनेशन करायची. का करायची? तर समजा तुम्हाला 1 मार्काला प्रश्न आला डिफाईन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा डिफाईन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर हा इथला पहिला पॉइंट तुम्ही 1 मार्काच्या प्रश्नासाठी यूज करू शकता. आणि म्हणून बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं की जी ही सर्क्युलर मोशन आहे ज्याच्यामध्ये अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट राहतो. आता अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट राहिल्यामुळे लिनियर स्पीड सुद्धा कॉन्स्टंट राहतो. आणि म्हणून डेफिनेशन काय बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची, a motion of a particle along the circumference of a circle with constant angular speed. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? a uniform circular motion in which there is a variable angular speed. तर बघा, जो महत्वाचा शब्द आहे कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल, याच्या खाली पेपर लिहिताना अंडरलाईन करायचं म्हणजे आपला पेपर छान दिसतो. आता बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं तर अल्फा म्हणजे अँग्युलर ॲसिलरेशन हे काय असतं? 0 असतं. कारण अँग्युलर स्पीड जर कॉन्स्टंट असेल, जर ॲसिलरेशन तयार व्हायचं असेल तर तुमची व्हेलॉसिटी किंवा स्पीड हा बदलावा लागतो. पण इथं जर तो कॉन्स्टंट आहे तर ॲसिलरेशन 0 येणार आहे. म्हणजे अँग्युलर ॲसिलरेशन 0 आहे. इथे अँग्युलर ॲसिलरेशन, इथं जर स्पीड बदलतो आहे तर अँग्युलर ॲसिलरेशनला काहीतरी किंमत येणार आहे. म्हणजे अँग्युलर ॲसिलरेशन दॅट इज नॉट इक्वल टू 0. आता वर्क डन बाय द टँजेन्शियल फोर्स इज 0. आता बघा, इथे काय असतं तर तुमचं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनने असतं आणि फोर्स या डायरेक्शनने असतो. आता वर्क डन W दॅट इज इक्वल टू F, it is a dot product of vector F dot S that is nothing but Fs cos theta. आणि थीटा इथे 90 आहे आणि cos 90 0 आहे. म्हणून वर्क डन काय आहे? 0 आहे. याच्यावर कधीही MCQ सुद्धा येऊ शकतो कारण तुमचे MCQ हे कन्सेप्च्युअल असतात. आणि म्हणून वर्क डन बाय टँजेन्शियल फोर्स in uniform circular motion, work done by tangential force that is always equal to 0. याच्यामध्ये वर्क डन 0 नसतं. त्याच्यानंतर मोशन ऑफ ए अर्थ अराउंड दी सन और दी मोशन ऑफ ए मून अराउंड दी अर्थ दॅट इज दी एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता ही पिरियडिक मोशन आहे. युनिफॉर्म सर्क्युलर, अजून एक पॉइंट तुम्ही लिहू शकता की ही कशी मोशन आहे? पिरियडिक मोशन आहे. ही पिरियडिक मोशन आहे आणि ही इट इज नॉट ए पिरियडिक मोशन. इट इज नॉट ए पिरियडिक मोशन. आता फॉर एक्झाम्पल बघा, जेव्हा आपली पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते तर तिला एक फेरा पूर्ण करायला 365 दिवस लागतात. आणि म्हणून त्याच वेळाने जी रिपीट होते त्या मोशनला आपण कोणती मोशन म्हणतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि इन सिमिलर मॅनर मोशन ऑफ ए मून अराउंड दी अर्थ, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आणि एक फेरा पूर्ण करायला त्याला 27 दिवस लागतात. आणि म्हणून ती सुद्धा कशी मोशन आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन शिकलो बघा. तर ही असं ज्यावेळेस तुम्ही बॉब फिरवता ती हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे.
ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. आणि जेव्हा बॉब तुम्ही असा फिरवता या डायरेक्शनने, तेव्हा ती कशी आहे, तर ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. आणि मोशन ऑफ ए बॉडी इन व्हर्टिकल सर्कल दॅट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे याची अप्पर मोस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी वेगळी असते, लोअर मोस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी वेगळी असते, मिडल पोझिशनला व्हेलॉसिटी वेगळी असते. आणि म्हणून मोशन ऑफ ए बॉडी ऑन व्हर्टिकल सर्कल दॅट इज दी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, मी 5 पॉईंट सांगितले, यातले कोणतेही फक्त 2 लिहायचे. तुम्हाला जे सोपे वाटतील ते लिहा. फक्त तुम्हाला विनंती एकच आहे की डेफिनेशनचा पॉइंट मधलं कंपल्सरी करा, की जेणेकरून त्याचा तुम्हाला 1 मार्कासाठी उपयोग होऊ शकतो. आता बघा पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. आता मी इथं दोन्ही आकृत्या काढलेल्या आहे. बघा, ही सर्क्युलर मोशन आहे आणि ही सुद्धा सर्क्युलर मोशन आहे. पण याच्यामध्ये रेडियसवर असणारा फोर्स हा कुठे येतो, तर सेंटरकडे येतो. आणि हा सेंटर पासून दूर जातो. आणि म्हणून सेंट्रीपेटल फोर्स इज ए फोर्स विच इज अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. इथे हा शब्द खूप महत्वाचा आहे बाळांनो. खूप मुलं अलॉंग द रेडियस हा शब्द लिहित नाहीत आणि त्यामुळे त्यांना मार्क्स मिळत नाहीत. आणि म्हणून इथं काय घ्या, अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आणि इकडे काय बघा, सेंट्रीफ्युगल फोर्स इज ए फोर्स विच इज अलॉंग द रेडियस अँड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हा झाला पहिला पॉइंट डेफिनेशनचा. परत तुम्हाला जर कुठे प्रश्न आला डिफाईन सेंट्रीपेटल फोर्स किंवा डिफाईन सेंट्रीफ्युगल फोर्स असं आलं तर तुम्ही या डेफिनेशनचा उपयोग तिथे करू शकता. आणि इथे बघा, टुवर्ड्स शब्दाला अंडरलाईन करायचं, अवे शब्दाला अंडरलाईन करायचं. म्हणजे पेपर कसा दिसतो आपला, तर पेपर इम्प्रेसिव्ह दिसतो, चांगला दिसतो, नजरेत भरतो तपासणाऱ्याच्या आणि आपल्याला नकळतपणे चांगले मार्क्स दिले जातात. आता बघा, हा कसा फोर्स आहे, हा रिअल फोर्स आहे. हा कसा फोर्स आहे, स्युडो फोर्स आहे. रिअल फोर्स कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असतो, तर तो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असतो. मीन्स इट इज इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि हा कुठे आहे, इट इज इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि जर हा मागे येतो तर वेक्टर फॉर्म मध्ये लिहिता येईल आपल्याला, वेक्टर एफ दॅट इज इक्वल टू -mv² into r0 cap. r0 cap that is the unit vector in the direction of vector r. आणि इकडे हा पुढे जाणार आहे म्हणून पॉझिटिव्ह, हा मागे येणार आहे म्हणून निगेटिव्ह. आणि याचं मॅग्निट्यूड आपल्याला याचे डायरेक्शन लिहिता येईल. चौथा पॉइंट बघा, वेक्टर एफ दॅट इज इक्वल टू +mv² into r0 cap. अगेन r0 cap is a unit vector in the direction of vector r. तर या पद्धतीने चौथा प्रश्न झाला. आता पाचवा प्रश्न. आता derive an expression for maximum safety speed with which a vehicle should move along a curved horizontal road. State its significance. आता हा बोर्ड क्वेश्चन बँक मधला प्रश्न आहे बघा. आता जी 2024 ची क्वेश्चन बँक आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न 2 मार्काला आलेला आहे. मग आता बघा, खरं तर हा 3 मार्काला पाहिजे होता, कारण याच्यामध्ये स्टेप खूप जास्त आहे. पण आता बोर्डाने दिला, आपण त्याला काही म्हणू शकत नाही. आणि म्हणून काय दिसतंय तुम्हाला, तर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड काढायचं आहे. तर जे काही तुमचे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे जे ऍप्लिकेशन्स आहे त्याच्यामधलं हे पहिलं ऍप्लिकेशन आहे की कर्व्ड रोडवरून हा तुमचं व्हेकल कसं चाललेलं आहे. तर derive an expression for maximum safety speed with which vehicle should move along a curved horizontal road. आता हा रोड कसा आहे, कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड आहे आणि त्याच्यावरून तुमचं व्हेकल चाललेलं आहे, त्याचा मॅक्सिमम सेफ्टी स्पीड आपल्याला काढायचा आहे. तर बघा, मग आता त्याच्यासाठी आपण फिगर कन्सिडर करू की हा तुमचा हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड आहे. तर बघा, इथे सी हे सेंटर आहे रोडचं आणि इथे तुमचं व्हेकल आहे, म्हणजे त्याची हे कर्व्ड रोड आहे म्हणजे आर ही त्याची काय झाली, रेडियस झाली. मग आता जेव्हा हे व्हेकल इथे आहे त्याच्यावर एकूण 3 फोर्स कार्यरत आहेत. कोणते कोणते 3 फोर्स, आता पुस्तकात हे खूप मोठं दिलेलं आहे. तर मी नेहमी सांगते की डेरिवेशन जर प्रिपेअर करायचे असतील तर त्याचा आधी अल्गोरिदम बनवा. सगळं मधलं जे लिखाण आहे ते शक्यतो मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्हाला फक्त बोर्डची जर तुम्ही आन्सर की पाहिली तर त्याच्या किंवा मॉडेल आन्सर पाहिलं तर त्याच्यामध्ये स्टेपला मार्क असतात. आणि म्हणून तुम्हाला आवश्यक तेवढ्या स्टेप तुम्ही त्याचा अल्गोरिदम बनवा, म्हणजे खूप कमी कष्टात तुम्हाला
खूप चांगला अभ्यास करता येईल, चांगले मार्क्स मिळतील. मधला फापट पसारा जेवढा टाळता येईल तेवढा टाळा, त्याने वेळ पण आपला वाचतो. आणि म्हणून इथे तुमच्या पुस्तकात सांगितलेलं आहे बघा, की इथं हे जी तुमची कार आहे त्याच्यावर 3 फोर्स कार्यरत आहे. कोणते कोणते 3 फोर्स? एक, नेहमी जी कोणती बॉडी ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे तर त्याच्यावर एक परमनंट फोर्स आहे, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अँड दॅट इज नथिंग बट इट्स वेट अँड इट इज ऑलवेज ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. मग ह्या तुमच्या कारचं किंवा व्हेकलचं एम हे मास असेल तर एम जी हा त्याचा काय झाला, ते त्याचं वेट झालं. आणि तो नेहमी कसा आहे, इट इज ऑलवेज ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. त्याच्यावर दुसरा फोर्स कार्यरत आहे नॉर्मल रिॲक्शन, आणि तिसरा फोर्स कार्यरत आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोड सरफेस अँड द व्हील ऑफ दिस व्हेकल. त्या वाहनाचे चाक आणि रोड सरफेस यांच्यामधला फोर्स ऑफ फ्रिक्शन, असे एकूण 3 फोर्स. बघा ही आकृती जर तुम्ही नीट केली, आर ही रेडियस आहे त्या कर्ड रोडची, आणि या पद्धतीने मग इथेच 3 फोर्स तुम्हाला दिसतात, एम जी, त्याच्यानंतर एन आणि एफ एस. एम जी म्हणजे त्याचं वेट, एन म्हणजे त्याचं नॉर्मल रिॲक्शन, आणि एफ एस दॅट इज फोर्स ऑफ फ्रिक्शन. मग आता इथे बघा हे दोन्ही व्हेक्टर सारखे दाखवायचे. कारण का, तर वेट हे कशाने बॅलन्स झालेलं आहे, नॉर्मल रिॲक्शनने बॅलन्स झालेलं आहे. म्हणून जॉमेट्रिकल फिगर काढताना अगदी करेक्ट काढायच्या. जेवढं अंतर तुम्ही याचं काढणार आहात तेवढंच अंतर इथे काढा, आणि एन दॅट इज इक्वल टू एम जी. आता एफ एस या डायरेक्शनने येणारा फोर्स कोणता फोर्स आहे, सेंट्रीपेटल फोर्स, आणि सेंट्रीपेटल फोर्सचं मॅग्निट्यूड mv²/r. आता बघा सेंट्रीपेटल फोर्सचे 3 इक्वेशन आपल्याला लिहिता येतात. बघा सेंट्रीपेटल फोर्सचं मॅग्निट्यूड हे असतं mv²/r, mr⍵² आणि mv⍵. अशा 3 व्हॅल्यू सेंट्रीपेटल फोर्सच्या लक्षात ठेवायच्या. आता बघा एफ एस हा सेंट्रीपेटल फोर्स आहे, आणि इथं व्ही त्याची व्हेलॉसिटी आहे, त्या व्हेकलची व्हेलॉसिटी आहे, आणि म्हणून एफ एस बरोबर एम हे त्याचं मास आहे, व्ही ही त्याची व्हेलॉसिटी आहे. तर हे सगळे पॉइंट अगदी शॉर्ट मध्ये लिहायचे. आलं का लक्षात? मग आता बघा इक्वेशन दुसरं झालं, एफ एस दॅट इज इक्वल टू mv²/r. इक्वेशन 2 डिवायडेड बाय 1, 2 ला 1 ने डिवाइड करा, एफ एस डिवायडेड बाय एन दॅट इज इक्वल टू एम एम कॅन्सल झालं, v²/rg असं इक्वेशन आपल्याला मिळालं. मग आता हे एफ एस तुम्ही शिकलात बघा 11वीला तुम्ही, फोर्स ऑफ फ्रिक्शन जो काही स्टॅटिक फ्रिक्शन दॅट इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. म्यू एस दॅट इज कॉल्ड कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे तुम्ही कुठे शिकलात, तर तुम्ही 11वीला शिकलात. सगळ्या प्रकारचे फ्रिक्शन तुम्ही शिकलात ना 11वीला. मग आता बघा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड या चॅप्टरमध्ये शिकलात. मग ह्या एफ एस ची किंमत टाकून द्यायची म्यू एस इंटू एन, आणि हे एन एन काय झाले, कॅन्सल झाले, शिल्लक काय राहिलं, म्यू एस दॅट इज इक्वल टू. आता हा मॅक्सिमम स्पीड असणार आहे तुमचा, म्हणून ह्या स्टेपला v² च्या ऐवजी काय आलं, v² मॅक्स डिवायडेड बाय rg. आता हे इक्वेशन अरेंज करायचं कशासाठी, v मॅक्स साठी. मग v मॅक्स बरोबर काय आलं, स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस इंटू rg, आणि या पद्धतीने हा झाला मॅक्सिमम स्पीड. बघा बरं आपल्याला, तर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड त्याचं डेरिवेशन विचारलंय की नाही, आणि मग आलं का, म्हणजे अल्गोरिदम बनवताना एन बरोबर एम जी, एफ एस बरोबर mv²/r, एफ एस डिवायडेड बाय एन करा 2/1, आणि एफ एस ची किंमत म्यू एस इंटू एन टाका. अशा 3 स्टेप लक्षात ठेवल्या तर व्ही मॅक्स बरोबर स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस इंटू rg हे तुमचं मॅक्सिमम स्पीडचं डेरिवेशन आलं. मग आता सिग्निफिकन्स काय, सिग्निफिकन्स आहे की हा मॅक्सिमम स्पीड कशावर अवलंबून असतो, तर तो म्यू एस, आलं लक्षात, तर कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनवर, आर याची रेडियस, आणि जी म्हणजे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या जो तुमचा कर्ड रोड आहे त्याची ही रेडियस आहे, आणि जी म्हणजे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या 3 गोष्टीवर हा मॅक्सिमम स्पीड अवलंबून असतो. म्हणजे या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला सहजासहजी सिग्निफिकन्स लिहिता येतो. आणि बाळांनो, नीट 2012 जी काही होती मेन्स, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला 4 मार्कासाठी आलेला आहे. मॅक्सिमम स्पीडच्या फॉर्म्युल्यावर त्याचा MCQ आलेला आहे. बघा बरं, म्हणजे नीटची एक्झाम सुद्धा खूप अवघड असते का, नाही. तर त्याच्यावर ह्या नीट 2012ला, पूर्वी ज्याला AIPMT म्हटलं जायचं, तर हा फॉर्म्युला 2012च्या
AIPMTच्या प्रश्नपत्रिकेत 4 मार्कासाठी आलेला आहे आणि या पद्धतीने डिराईव्ह करायचं आहे. तर असे आपण छोट्या छोट्या प्रश्नांची सेरीज करणार आहोत. त्याचा आज हा पहिला भाग अपलोड करते आहे. मला खात्री आहे त्याचा तुम्हाला खूप कमी वेळात अभ्यास करायला उपयोग होईल. तर जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही त्या मला टाकू शकता. तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन जरूर केलं जाईल. ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी. थँक यू व्हेरी मच.